संजय राऊत बोलतायत, थेट जाऊया. 30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं. सुनित्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल. आता काल पुन्हा एकदा, आजचा आपण अग्रलेख वाचला असेल, काल पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं 1 तारखेला सुनावणी घेणार होते शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत. ती पुन्हा 23 एप्रिलपर्यंत ढकलली. या सुप्रीम कोर्टावरती विश्वास कोण ठेवणार? 50 वेळा सुनावण्या पुढे ढकलतात घटनात्मक पेच असलेल्या खटल्यांच्या संदर्भात. 50 वेळा सुनावण्या पुढे ढकलण्याचं काम सुप्रीम कोर्ट आणि खास करून मुख्य न्यायाधीश करतात. न्यायालयावरती विश्वास कोण ठेवणार? ही न्यायालय म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गुलाम झालेले आहेत. तुम्हाला सलग 1 दिवस सुनावणी घेऊन निर्णय देता येत नाही घटनात्मक पेच प्रसंगातल्या निर्णयावर. आता 23 तारखेला परत पुढली तारीख देणार. जस्टिस सूर्यकांत असतील किंवा त्या आधीचे सर्व सरन्यायाधीश असतील, त्यांची मानसिकता आणि त्यांनी दबावाखाली घेतलेले निर्णय या बाबतीत आता एक फेरविचार, पुनर्विचार आणि पुनरावलोकन होण्याची गरज आहे. नाही, पण राऊतसाहेब, अग्रलेखात तुम्ही म्हटलं आहे आणि न्यायाधीश ओक यांचंही विधान आहे की न्यायव्यवस्था ही राजकारण्यांच्या किंवा केंद्रीय सत्तेच्या दबावाखाली आहे. नक्कीच आहे. तसं नसतं तर गौतम अडाणीच्या संदर्भात इतके खटले सुप्रीम कोर्टापर्यंत पोचले आणि एकाही खटल्यामध्ये गौतम अडाणी हरले नाहीत. दरम्यान आपण बघतोय की राऊत बोलतात आणि भविष्यात सुनेत्राताईंच्या राष्ट्रवादीला आणि शिंदेंच्या शिवसेनेला भाजपात विलीन व्हावं लागेल असं भाकीत राऊतांनी केलेलं आहे. आपण बघतोय की सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहे आणि त्याच संदर्भात राऊतांनी आता भाष्य केलेलं आहे. भविष्यात राष्ट्रवादी पक्ष हा भाजपात विलीन होईल, त्यांना भाजपात विलीन व्हावंच लागेल असं त्यांनी म्हटलं. आणि दोन्ही पक्षातले काही आमदार हे सातत्यानं भाजपच्या संपर्कात आहे, फक्त ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे. की शिवसेनेचा खटला, शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष याबाबतचा खटला चालवू नये